नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून माप घेऊन नवीन ब्लाऊजची पेपर कटिंग आणि ते पेपर कटिंग कपड्यावर ठेवून कपडा कसा कट करायचा ते सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, सर्वात अगोदर मी आता हा पेपर घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर आपण आता ब्लाऊजची उंची कशी मोजायची ते बघायचं आहे। तर अशा पद्धतीने जो ब्लाऊजचा पाठीमागचा भाग असते त्या साईडने शोल्डरपासून कमरेपर्यंत अशा पद्धतीने टेप धरायचा आणि मोजायचं। तर जेवढी आपली ब्लाऊजची तयार उंची येते त्यामध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तुमची जे बी तयार उंची येते त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन ब्लाऊजची उंचीचं माप टाकायचं बघा। तर आता शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर ब्लाऊजच्या हुका पहिले लावून घ्यायच्या, नंतर अशा पद्धतीने ब्लाऊजला ठेवायचं आणि ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं। आता बाहीच्या या जॉईंटपासून त्या दुसऱ्या जॉईंटपर्यंत अशा पद्धतीने टेप ठेवायचा। तर बघा, इथे 10 इंचचं शोल्डर आलेलं आहे। 10चा निम्मा 5 इंच, तर 5 इंचावर मी इथे शोल्डर टाकले बघा। तर अशा पद्धतीने शोल्डरचं माप घ्यायचं। मुंडा उंची ठेवली मी इथे 5.5 इंच। तर बघा, 5.5 इंचावर एक पॉईंट देऊन हे पॉईंट जोडून घ्यायचं। शोल्डरचा पॉईंट आणि मुंड्याचा पॉईंट हे दोन्ही जोडून घ्यायचे। आता बघा, छातीचं माप कसं काढायचं ते। तर ज्या साईडने आपल्या ब्लाऊजच्या हुका इथे लावेल त्या साईडने आपल्याला टेप ठेवायचा। मुंड्यापर्यंत अशा पद्धतीने टेप धरायचा बघा, अगदी व्यवस्थितपणे आणि मोजायचं। तर बघा, इथे 7.5 इंच छातीचं माप येत आहे। तर इथे मी 7.5 इंचावर छातीचं माप टाकलेलं आहे आणि या पॉईंटपासून पुढे इथे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे बघा। तर आता कमरेचं माप कशा पद्धतीने काढायचे, तर अशा पद्धतीने खालच्या साईडने ब्लाऊजच्या टेप धरायचा कमरेच्या साईडने आणि मोजायचे इथं। तर ब्लाऊजची तयार कमर आहे 24 इंच, तर 24चा चौथा 6 इंच। 6 इंचावर एक पॉईंट केला मी आणि 1 इंच पाठीवरच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर अशा पद्धतीने आता हे पॉईंट जोडून घ्यायचे आणि मुंड्याच्या साईडने पाठीमागच्या मुंड्याचा अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा बघा। तर हा बॅक पार्टचा मी मुंड्याचा शेप 1.5 इंचावर दिलेला आहे आणि फ्रंट पार्टचा मुंड्याचा शेप आपल्याला इथे बघा कोपऱ्यामध्ये 1 इंचावर ठेवायचा आहे। तर हा मुंड्याचा शेप फ्रंट पार्टचा आहे। तर अशा पद्धतीने मी बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचा दोन्ही साईडचा मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि आता ही पेपर कटिंग आपण कट करून घ्यायची। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही अशाच पद्धतीने पेपर कट करून घ्यायचा। मुंड्याच्या साईडने कट करताना फक्त पाठीमागचा जो मुंडा आहे आपला तोच कट करून घ्यायचा, म्हणजे आपला जो बॅक पार्टचा मुंडा आहे तोच कट करायचा आहे, फ्रंट पार्टचा मुंडा नाही कट करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने पेपर कट करून झालेला आहे। तर बघा, आता इथे आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे। तर गळा रुंदी ठेवली मी इथे 2.25 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या गळ्याची उंची मोजायची आहे। तर इथे पुढच्या गळ्याची उंची आलेली आहे बघा 6 इंच। तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आपल्याला। तर 6.5वर मी इथं गळ्याची उंची ठेवलेली आहे पुढच्या, आणि अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने। तर हा पुढचा गळा आहे आपल्यावाला आणि इथे आपल्याला आता क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे। तर क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ज्या साईडने आपले हुक लावलेले येतात त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसपट्टी मोजून घ्यायची। तर इथे क्रॉसपट्टी 3 इंच येत आहे। तर इथे क्रॉसपट्टीमध्ये मी कुठेही एक्स्ट्रा घेतले नाही आहे, जेव्हा आपण कपडा कटिंग करू त्यावेळेस आपण एक्स्ट्रा कट करून घेऊ। तर बघा, इथे 3 इंचावरच मी क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडने 2.5 इंच घेऊन अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा। तर बघा, अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीला शेप देऊन घेतला। आता ज्या साईडने आपले हुक लावले त्या साईडनेच आपल्याला कटोरी मोजायची आहे। तर बघा, कटोरी आहे 4.5 इंच। तर इथे 4.5 इंचावर मी एक पॉईंट दिला। मुंड्याच्या साईडने जो आपला फ्रंट पार्टच्या मुंड्याचा पॉईंट आहे त्या पॉईंटपासून इथे 2 पॉईंट द्यायचे बघा, एक 2.5 इंचावर आणि एक 2.25 इंचावर, आणि गळ्याच्या साईडने वरती 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा
आणि अशा पद्धतीने आता हे तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. क्रॉसपट्टीच्या साईडने इथे हात ठेवायचा एका जागेवर. अशा पद्धतीने कटोरीला शेप देऊन घ्यायचा. बघा तुमचा जिथंही कटोरीचा गोल शेप बनत असेल तशा पद्धतीने तुम्ही इथे कटोरीला शेप देऊन घ्यायचा. तर बघा फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची मार्किंग कंप्लीट झालेली आहे. तर आपण आता याची कटिंग करून घ्यायची. तर सर्वात अगोदर आपण गळा कट करून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने गळ्याची कटिंग करून घ्यायची आणि हा पेपर ओपन करून घ्यायचा आणि पेपर मधातून कट करून घ्यायचा. तर हा जो पाठीचा भाग आहे तो साईडला उतरून ठेवायचा आणि नंतर क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आणि कटोरी आणि जो मुंड्याचा अर्धा इंचाचा खोल भाग दिलेला आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा. तर आता हे पेपर पॅटर्न आता आपण साईडला उचलून ठेवू आणि जी आपली छोटी कटोरी आहे तिला दुसऱ्या पेपरवर आता वाढून घेऊ. बघा तर आता ही छोटी कटोरी अशा पद्धतीने पेपरवर ठेवायची. बघा क्रॉसमध्ये अशा पद्धतीने पेपरवर ठेवायची आणि आहे तशीच पेपरवर आखून घ्यायची. जशी आहे तशीच अगोदर आखून घ्यायची. तर बघा पूर्ण कटोरी मी पेपरवर आखून घेतलेली आहे. आता ही छोटी कटोरी साईडला उचलून घ्यायची. गळ्याच्या या साईडने साधारणतः पाव इंच कटोरी वाढवून घ्यायची. दुसऱ्या साईडने अर्धा इंच वाढवायची. बघा तर या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायची आणि अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. खालच्या साईडने येते 1.25 इंच वाढवायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 1.25 इंच वाढवायची आणि या दोन्ही पॉईंटपासून अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि याचा अशा पद्धतीने सेंटर काढायचा. बघा आणि इथे एक पॉईंट द्यायचा. आता या पॉईंटपासून खाली इथे 1.25 इंच एक पॉईंट द्यायचा आणि अशा पद्धतीने जॉईन घ्यायचे. आता हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने जोडून घ्यायचे. या साईडनेही पॉईंट जोडून घ्यायचे. बघा आणि या साईडने अशा पद्धतीने एकाच जागेवर हात ठेवून अशा पद्धतीने कटोरी थोडी थोडी वाढवत घ्यायची खालच्या साईडने. तर बघा ही आपली मोठी कटोरी तयार झालेली आहे. आता इथे आपण कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवले तर खूप छान असे ब्लाऊज बसतात. बघा आणि कुठेही ब्लाऊज चुकत नाही येते. मी माझ्या कस्टमरचे सगळे ब्लाऊज अशाच पद्धतीने माप काढून शिवते. बघा तर खूप छान असे ब्लाऊज बसतात. तर आता आपण बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर जे मापाला ब्लाऊज दिलेला आहे त्याच्यापेक्षा लंबी बाही सांगितली आहे कस्टमरने. तर बघा कस्टमरला तयार बाही 7 इंचाची पाहिजे आहे. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं मी. तर 8 इंचावर मी बाहीची लंबाई ठेवली. तर आता बाहीची घडी कशी मोजायची ते बघा. तर अशा पद्धतीने बाही व्यवस्थित करून घ्यायची जुन्या ब्लाऊजची आणि शोल्डरपासून अशा पद्धतीने मुंड्यापर्यंत टेप ठेवायचा आहे. तर बघा इथे 7.5 इंचावर आलेलं आहे. तर इथे 7.5 इंचावर एक पॉईंट दिला मी आणि 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी. तर बघा 8.5ची मी ही घडी टाकलेली आहे. आता अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे पेपर चौकोर बॉक्समध्ये. तर बघा जे आपली बाहीची ओपन बाजू आहे त्या साईडने आपल्याला 3 इंचवर डाऊन करायचं आहे. या साईडने इथे 1 इंच आणि अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. तर ब्लाऊज बाहीचा दंडघेर किती आहे ते बघायचा. 4.5 इंच दंडघेर आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर बघा अशा पद्धतीने आता हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे. इथे वरती 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. आता बघा अशा पद्धतीने आपण बाहीला शेप देऊन घ्यायचा. बघा जो आपला बाहीचा पुढचा भाग असतो त्याला अर्धा इंच अशा पद्धतीने खोल भाग द्यायचा. बघा तर बघा आता बाहीची मार्किंग कंप्लीट झालेली आहे. तर अशा पद्धतीने आता आपण पेपर कटिंग करून घ्यायचा. बघा आता हा पेपर ओपन करून घ्यायचा आणि जो आपल्या बाहीचा पुढचा खोल भाग असतो अर्धा इंचचा त्यालाही अशा पद्धतीने कट करून घ्यायचं.
तर बघा आपल्या पूर्ण पॅटर्नची कटिंग झालेली आहे पेपरची। आता ही पेपर पॅटर्न कपड्यावर कशी ठेवायची आणि कपडा कसा कट करायचा तेही अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा हा ब्लाऊजचा पीस आहे आणि हा अस्तर। तर आता हे पेपर पॅटर्न अस्तरवर कसे ठेवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे मी। तर बघा हा कपडा आहे अस्तरचा डबल फोल्डमध्ये आणि याची बंद बाजू माझ्या साईडने आहे। तर सर्वात अगोदर आपण जो पाठीचा भाग काढला आहे तो अशा पद्धतीने इथे बंद बाजूच्या साईडने गळ्याचा आकार ठेवायचा आहे आणि हे पेपर पॅटर्न आखून कट करून घ्यायचे आहे। हे पेपर पॅटर्न जिथे जे पॅटर्न ॲडजस्ट होतील तशा पद्धतीने ठेवायचे आणि आखून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे अशा पद्धतीने जिथे जो पॅटर्न ॲडजस्ट होईल तिथे ठेवायचा आणि कट करून घ्यायचा बघा। हे सगळे पॅटर्न मी जसे आहेत तसेच कपड्यावर ठेवले आणि आखले आणि कट करून घेतले। तर पेपर कटिंग करताना आपण क्रॉस पट्टीमध्ये वाढवले नव्हते। तर बघा अशा पद्धतीने कपडा कट करताना क्रॉस पट्टी कट करायची बघा। तर बघा हे कपडा मी डबल फोल्डमध्ये केलेला आहे आणि इथे आपण जे पेपर पॅटर्न कट केलेला आहे ते अशा पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून ठेवलेला आहे बघा। तर अशा पद्धतीने मी क्रॉस पट्टी वाढवून घेतलेली आहे अर्धा इंच आणि कट करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने मी पूर्ण पॅटर्नची कटिंग करून घेतलेली आहे। आता हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचे मेन कपड्यावर आणि मेन कपडा कट करून घ्यायचा आहे। तर याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, मी नक्कीच तो व्हिडिओ अपलोड करीन। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा।